MH29 आवाज सर्वसामान्यांचा। उच्च शिक्षित मनीषा तिरणकर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार। यवतमाळमध्ये नगराध्यक्ष व प्रभाग रचना आरक्षण जाहीर झाल्यानंतर हळूहळू राजकीय वातावरणामध्ये बदल घडत असून इच्छुक उमेदवार आता कुठे हळूहळू बाहेर यायला लागली आहेत। परंतु सर्वांच्या नजरा मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडे लागली असून कोण होणार यवतमाळ नगराध्यक्ष याबाबत येथील राजकीय पटलावर चर्चांना उधाण आले आहे। यावेळेस प्रमुख लढत ही भाजपा अजित पवार राष्ट्रवादी गट व शिवसेना शिंदे गट तसेच काँग्रेस व उबाटा शिवसेना यामध्येच रंगणार आहे। परंतु उमेदवार कोण हे चित्र अद्याप स्पष्ट नसले तरीही अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी नाव निश्चित झाल्याचे बोलल्या जात असून दंड थोपटून मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे। परंतु भाजपा काँग्रेस शिवसेना शिंदे गट यामध्येच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे। अनुसूचित जमातीच्या महिलाकरिता नगराध्यक्ष पद राखीव झाल्याने 1932 पासून म्हणजे तब्बल 93 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाला आरक्षित गटातून लढता येणार आहे। ब्रिटिश काळात 1869 साली स्थापन झालेल्या यवतमाळ नगर परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी सामान्य ओबीसी महिला व अनुसूचित जाती एससी प्रवर्गांना अनेक वेळा आरक्षण देण्यात आले। अशातच यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित असलेल्या सौ मनीषा वसंतराव तिरणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। विशेष म्हणजे त्यांनी आजवर सामाजिक व महिलांकरिता अनेक आंदोलने केली असून अखिल भारतीय स्तरावर त्यांनी आजवर अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या असून त्यांच्याकडे संवैधानिक हक्क परिषद राज्याध्यक्ष, महाराष्ट्र नॅशनल चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट काउन्सिल न्यू दिल्ली व्हाइस प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य, नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया मेंबर, रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र विदर्भ विभाग महिला आघाडी अध्यक्ष, पोलीस हक्क संरक्षण संघटना विभागीय अध्यक्ष अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडली असून या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांना 2016ला आदिवासींची पहिली मूलभूत हक्क व कायदा अंमल परिषद शूर वीरांगना राणी दुर्गावती पुरस्कार, नॅशनल चाइल्ड अँड वुमन डेव्हलपमेंट काउन्सिल 2022, रुग्ण संरक्षण समिती महाराष्ट्र जिल्हा परभणी राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार, हेल्थ इंडिया फाउंडेशन राजस्थान नॅशनल ह्युमॅनिटी अवॉर्ड, जनसहयोग सेवाभावी संस्था महाराष्ट्र व रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणीच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला। याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होणार असून विविध पक्षांकडून त्यांना नगराध्यक्ष पदाकरिता ऑफरच आली असून त्यांनी अद्यापही याबद्दल स्पष्ट केले नसले तरीही समाजातील ज्येष्ठ नेते व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना सल्लामसलत करूनच पुढील निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे। आमच्या न्यूज MH29 ला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उचित वेळेत आपल्याला बातम्या मिळतील।